एक वेळ ते स्वतःवर उपचार करणार नाहीत, पण गाडीसाठी मात्र ते काही करायला तयार होतात. ते असंच एक उदाहरण, जिवंत उदाहरण मी तुम्हाला आज दाखवणार आहे की आज माझ्याकडे ना एक चेन्नईवरनं म्हणजे तमिळनाडू पासिंगवरनं गाडी आलेली आहे. चेन्नईवरनं आलेली गाडी आहे. मी नेहमी म्हणतो की गाडी वापरणाऱ्यांचे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारामध्ये त्या व्यक्तीला ती गाडी फक्त एक साधन असते. हे साधन त्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर नेते. आणि त्यातला दुसरा प्रकार म्हणजे की त्या व्यक्तीसाठी ती गाडी म्हणजे त्याचं एक सिम्बॉल असतं, ते एक स्टेटस सिम्बॉल असतं किंवा त्याची खूप जीवाभावाची गोष्ट असते ती गाडी. दुसऱ्या प्रकारचे जे कस्टमर्स असतात, दुसऱ्या प्रकारचे जे गाडी वापरणारे असतात, त्यांना त्या गाडीप्रती खूप जास्त सहानुभूती असते. एक वेळ ते स्वतःवर उपचार करणार नाहीत, पण गाडीसाठी मात्र ते काही करायला तयार होतात. असंच एक उदाहरण, जिवंत उदाहरण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आज माझ्याकडे एक चेन्नईवरनं म्हणजे तमिळनाडू पासिंगवरनं गाडी आलेली आहे. चेन्नईवरनं आलेली गाडी आहे. गाडी तुम्ही बघताल तर गाडी ऑलरेडी मॉडिफाय झालेली आहे. फक्त बाहेरून नाही तर ही गाडी आतून सुद्धा इंटिरियरसुद्धा झालेलं आहे. तर ह्या कस्टमरने आमचा एक व्हिडिओ बघितला. त्यांना ते काम इतकं आवडलं की त्यांनी ती गाडी चेन्नईवरनं पाठवली. म्हणले की सर, तुमची गाडीचे कामं आम्ही बघितलेली आहेत. मी हे गाडीचं काम एवढे पैसे देऊन केले, पण माझ्या मनासारखं काम काही झालेलं नाही आहे. पण तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला एक खात्री पटली की शर्वरी मोटर्समध्येच माझ्या ह्या गाडीचं काम चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तर मला खरं तर ना अशा कस्टमरला थँक्स म्हणायचं आहे की ते एवढ्या लांबून येतात, ते म्हणजे एवढ्या लांबून प्रवास करून गाडी पाठवतात आणि एक विश्वास ठेवतात ते. तर मला सुद्धा त्यांना थँक्यू म्हणायचं आहे की जसं आत्तापर्यंत आमच्या बऱ्याचशा कस्टमरने आमच्यावर विश्वास ठेवला आहे, असंच तुम्ही विश्वास ठेवा, जेणेकरून आम्हाला अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.